आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार। पत्रकार परिषदेनंतर पुन्हा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये डेमो दाखवला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवारांची उपस्थिती। मतांची चोरी ना महाराष्ट्रात ना देशात। गेल्या वेळेला 75 लाख मतं वाढल्याचं बोललं, आता 1 कोटी मतं वाढल्याचं बोलतायत। राहुल गांधींची हार्ड डिस्क खराब झाली आहे। फडणवीसांची टीका, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी यंत्रणांना बदनाम करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींना फडणवीसांचं प्रत्युत्तर। इंडिया आघाडीमध्ये उद्धवराव विश्वप्रवक्ते पेंग्विनची जागा। इंडिया आघाडीच्या बैठकीमधल्या उद्धव ठाकरेंचे फोटो ट्विट करत शीतल म्हात्रेंची टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे 6व्या रांगेमध्ये बसल्यानं टीका। अच्छे दिन आल्यानं आम्हालाही काही मिळेल हे भाव सोडा। सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले कान। सत्तेच्या लाभाची आशा असणाऱ्यांना भागवतांनी सुनावलं। नागपुरातील एका कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ। बऱ्याच व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः दिसतायत। रुपाली चाकणकरांचे आरोप। पुणे पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी चौकशीची मागणी। रोहिणी खडसे आणि माझं तोंड बंद करण्यासाठी सरकारचे उपद्रव सुरू। एकनाथ खडसेंचा आरोप। मुलींच्या तक्रारी आल्या असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, मात्र चाकणकरांना हे सर्व मांडण्याचा अधिकार कोणी दिला? एकनाथ खडसेंचा सवाल। ज्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे ते उत्तर भाजप देते। राहुल गांधींच्या आरोपांवरून यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका। निवडणूक आयोगाने भाजपचा मुखवटा बाजूला सारला पाहिजे, यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया। जनभावनेमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातून दबाव नव्हता। शहांनी मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, अशी भूमिका घेतली होती, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये विविध प्रकल्पांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। पुणे शहरामधल्या वाहतूक व्यवस्थेच्या व्यवस्थापन आराखड्याचं सादरीकरण होणार।